श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. देशात महिलांचं लिंगाधारित हिंसाचारापासून संरक्षण व्हावं यासाठी केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयानं महिलांविरुद्ध हिंसाचार निर्मूलन जागतिक दिनानिमित्त 3 वर्षापूर्वी नई चेतना ही विशेष मोहीम सुरू केली. या मोहिमेच्या नई चेतना पहल बदलाव की या तिसऱ्या टप्प्याचा प्रारंभ नुकताच नवी दिल्लीत झाला. या मोहिमेविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेऊयात. श्रोते हो, आज महिला शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. उद्योग व्यवसायाबरोबरच प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवरही त्या पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. राज्यघटनेनं दिलेल्या समानतेच्या अधिकारामुळं देशातली महिला आज मुक्तपणे आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहे. महिलांना स्वतंत्रपणे काम करताना सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडूनही विविध उपाययोजना करण्यात येतात. मात्र अनेकदा महिलांना कामाच्या ठिकाणी लिंगाधारित हिंसाचार आणि मानहानीला सामोरं जावं लागतं. त्या विरोधात केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायत राज तसंच महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाकडून 3 वर्षांपूर्वी देशव्यापी नई चेतना अर्थात नवी चेतना ही मोहीम सुरू करण्यात आली. नवी दिल्लीत केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. महिला आणि बालकल्याण विभागासह 9 मंत्रालयांच्या पुढाकारानं 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान देशभर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. महिलांवरील लिंगाधारित हिंसाचार रोखण्यासाठी समाजानं आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढं आलं पाहिजे असं मत आकाशवाणीशी बोलताना कायदे अभ्यासक ॲडव्होकेट नैना परदेशी यांनी व्यक्त केलं. आपण ज्याला जेंडर बेस्ड व्हायलन्स म्हणतो, मग ती शारीरिक असेल, लैंगिक असेल, मानसिक असेल, भावनिक असेल, अशी कुठल्याही स्वरूपाची असली तरी तिच्या विरुद्ध ठोस कारवाई करणं गरजेचंच आहे. कारण अशा प्रकारची कोणतीही लिंगाधारित हिंसा त्या व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, लैंगिक आरोग्यावर परिणाम करते, तिच्या कामाच्या क्षमतेवर परिणाम करते, तिच्या एकंदरीत प्रगतीवर परिणाम करते आणि त्याचबरोबर तिच्या आर्थिक सबलतेवर किंवा सशक्तीकरणावर देखील तितकाच परिणाम करते. आणि म्हणूनच त्याच्या विरुद्ध कारवाई होणं हे गरजेचं. पण जेव्हा आपण लिंगाधारित हिंसा असं म्हणतो तेव्हा ही काही कोणी परग्रहावरच्या व्यक्तीकडून होत नाही, तर ती आपल्या समाजातील लोकांकडून, काही घटकांकडून, काही व्यक्तींकडून होत असते. आणि त्यामुळे लोकांमध्ये, समाजामध्ये या विरुद्ध जागरूकता निर्माण होणं, अशा तऱ्हेच्या हिंसा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कारणाने समर्थन न देता त्या व्यक्तीला त्याची शिक्षा देणं, अशी हिंसा ही तिरस्करणीय आहे हे जनतेच्या मनावर सतत बिंबत राहणं हेही अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकावर काम करणं आवश्यक आहे. मग जेव्हा आपण म्हणतो की समाजाच्या प्रत्येक घटकावर काम करायला पाहिजे, म्हणजे काय करायला पाहिजे, तर समाजाचे जे निर्णायक घटक आहेत त्यांच्यासाठी नोकरीच्या जागी असेल, शाळा कॉलेजेसमध्ये असतील, त्यांचे वेगवेगळे जे ग्रुप असतात, जसे वरिष्ठ नागरिक संघ वगैरे असतात, अशा ठिकाणी काही प्रकारची प्रशिक्षण शिबिर आयोजित करणं किंवा कोणा व्यक्तीकडनं जी या क्षेत्रात काम करते तिच्याकडनं व्याख्यान आयोजित करणं, त्या कायद्यांची निर्णय माहिती देणं, ह्या व्यक्ती कशा पद्धतीची मदत पीडित व्यक्तीला करू शकतात याबद्दल त्यांना सांगणं, निरनिराळ्या हेल्पलाईन सरकारने निर्माण केलेल्या आहेत त्याची माहिती करून देणं, त्यांचे नंबर वारंवार सांगणं, अशा स्वरूपाने काम होणं जास्त गरजेचं आहे की ज्याच्यामुळे समाजामध्ये जागरूकता निर्माण होईल आणि अशी एखादी घटना घडली तर ती थांबवण्यासाठी प्रयत्न केले जातील. बऱ्याच वेळा व्यक्ती अशी घटना त्यांच्या डोळ्यासमोर घडत असली तरी थांबवण्यास घाबरतात, कारण पोलिसांकडनं किंवा इतर वेळी त्यांना काय कारवाईला सामोरं जावं लागेल अशी भीती त्यांच्या मनामध्ये असते. ही भीती दूर होण्यासाठी सुद्धा प्रयत्न होणं तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी पोलीस किंवा इतर ज्या याबाबतीत काम करणाऱ्या संघटना किंवा संस्था आहेत ह्या जास्त लोकाभिमुख कशा होतील ह्याच्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. मला मुद्दामून सांगावंसं वाटतं की ह्याच्यामध्ये 0 टॉलरन्स म्हणजे शून्य सहन करणं असं जे आपण संकल्पना म्हणतो ही प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या मनात बिंबवली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न देखील झाले पाहिजे. सगळ्यात महत्वाचा भाग आहे की मीडिया, मग तो इलेक्ट्रॉनिक असेल, प्रिंट मीडिया असेल की सोशल मीडिया असेल, ह्या सगळ्यांचा रोल किंवा भूमिका ही अत्यंत प्रभावी आहे आणि त्यांच्याद्वारे देखील आपण ह्या क्षेत्रात
खूप जास्त काम करू शकतो. आपण जेव्हा या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतो त्याच वेळी मला मुद्दामून सांगावंसं वाटतं की ह्या बाबतीमध्ये आपल्या देशामध्ये अनेक चांगले कायदे आहेत. आता ज्याला भारतीय न्याय संहिता किंवा पूर्वी ज्याला आपण इंडियन पिनल कोड किंवा भारतीय दंडविधान संहिता म्हणतो, ह्याची काही कलमं लिंगाधारित हिंसेसाठी आहेत, त्याच्या विरुद्ध काम करण्यासाठी आहेत. कौटुंबिक हिंसाचार कायद्यासारखा अतिशय चांगला कायदा आहे. हुंडा विरोधी कायदा, कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण विरोधी कायदा, असे अनेक कायदे लिंगाधारित हिंसेच्या विरोधामध्ये आहेत. त्यांच्या तरतुदी देखील अत्यंत प्रभावी आहेत आणि त्याच्यामुळे पीडितेला न्याय मिळण्यासाठी फार मोठा उपयोग होऊ शकतो. परंतु त्याच्यात तितक्याच प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि अशी अंमलबजावणी करणं, ती न करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई त्वरित आणि कठोर कारवाई करणं हे देखील होणं गरजेचं आहे. या कायद्यांबद्दल बोलायचं तर ह्या सगळ्या कायद्यांनी जे लिंगाधारित किंवा जेंडर बेस्ड कायदे आहेत, ह्या कायद्यांमध्ये लिंग हिंसा होणाऱ्या व्यक्तीला अतिशय चांगल्या तरतुदींद्वारे मदत देण्याच्या सोयी आहेत. परंतु कुठेतरी अंमलबजावणीमध्ये आपण कमी पडतो आणि त्याच्यामुळे ह्या हिंसा वारंवार होत राहतात. म्हणून ह्या सगळ्या कायद्यांची त्वरित अंमलबजावणी, कठोर अंमलबजावणी होणं आणि त्यासाठी सगळ्या समाजाने सहाय्य करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि तसं जर नाही झालं तर मोठ्या घटकाविरुद्ध अशा प्रकारची लिंगाधारित हिंसा वारंवार होऊ शकते. ही थांबवणं हे शेवटी कुठे ना कुठेतरी आपल्याच हातामध्ये आहे. अनेक कायदे आहेत, त्याच्यामधल्या अनेक तरतुदी आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा वारंवार प्रशिक्षण होणं न केवळ समाजाचं, परंतु ह्या कायद्याच्या क्षेत्रामध्ये याच्या अंमलबजावणीसाठी जे घटक काम करतात, मग ते पोलीस असतील, ते डॉक्टर्स असतील किंवा इतर अनेक संस्था असतील, यांचं सुद्धा वारंवार प्रशिक्षण होणं, त्यांना अद्ययावत माहिती मिळवून देणं, त्यांना त्यांच्या कामाची जाणीव करून देणं, ह्या गोष्टी होणं देखील तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच मी असं म्हणेन की सामाजिक जागरूकता, अशा लिंगाधारित हिंसा करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध त्वरित आणि कठोर कारवाई, त्याचबरोबर जी पीडित व्यक्ती आहे तिच्यासाठी ताबडतोब सर्व प्रकारचं सहाय्य तिला मिळवून देणं आणि समाजाने आणि सर्व संबंधित घटकांनी तिचा मान सन्मान जपण्यासाठी विशेष प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर लिंगाधारित हिंसेच्या विरोधात असणाऱ्या सगळ्या कायद्यांची तितकीच प्रभावी अंमलबजावणी होणं, यासाठी सगळ्या घटकांनी एकत्रपणे येऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि जर समाज, लोक, ह्या सगळ्या काम करणाऱ्या संस्था आणि हे सगळे कायदे, त्यातल्या तरतुदी यांची प्रभावी अंमलबजावणी एकत्रितपणे केली गेली तरच मला असं वाटतं की यंदाचं जे अभियान नई चेतना 3.0 जे आहे, त्याची जी घोषणा आहे की एक साथ एक आवाज हिंसा के खिलाफ, ही प्रत्यक्षात फक्त आणि फक्त तेव्हाच येऊ शकते जेव्हा सर्व घटक एकत्रितपणे काम करतील. श्रोतेहो, शाळेत असतानाच बालकांच्या मनामध्ये लिंग समानतेची भावना वाढीस लागल्यास नक्कीच महिलांवरील लिंगाधारित हिंसाचार थांबेल, असा आशावाद शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केला. ग्रामीण भागांमध्ये अजूनही मुलगा हा वंशाचा दिवा आणि मुलगी परकीय घराची जबाबदारी अशा पद्धतीने रूढी आपल्या समाजामध्ये आहे. त्यामुळे मुलींना शिक्षण, संधी आणि आत्मसन्मानापासून वंचित ठेवलं जातं. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार भारतात दर 1000 मुलांमागे फक्त 929 मुलींचा जन्म होतो. यामध्ये लिंग निवडीसारखे गंभीर मुद्दे आहेत. त्यामुळे शाळा हेच त्या समस्यांवर उपाय शोधण्याचं स्थान आहे असं मला वाटतं. शाळांमधून विद्यार्थ्यांच्या मनात लिंग समानतेची रुजवण केली तर समाज अधिक प्रगल्भ होऊ शकतो. त्यासाठी सरकारसोबत आपल्या सर्वांना शाळांमधून लिंगभेद दूर करण्यासाठी काही उपक्रम राबवायला हवेत. जसे विद्यार्थी आणि पालकांना समानतेच्या कथा आणि प्रेरणादायक उदाहरणं सातत्याने सांगितले पाहिजे. सावित्रीबाई फुले, कल्पना चावला यासारख्या व्यक्तींचे संघर्ष हे आपण त्यांना सांगितले पाहिजे. फक्त जयंती साजरी न करता खुद्द टीचर सावित्रीबाई फुले झाल्या आहेत, कल्पना चावला झाल्या आहेत आणि ते त्यांच्या कर्तृत्वावर चर्चा करतायत आणि मुलांशी थेट संवाद साधतायत, हे अधिक मला असं वाटतं प्रभावी ठरेल. त्याच्यानंतर शाळांमध्ये पालक कार्यशाळा होत असतात. त्यांमध्ये पालकांमध्ये जागरूकता निर्माण करून मुलगा आणि मुलगी हे कुटुंबासाठी दोघंही आधारस्तंभ आहे हे आपल्याला पटवून देता यायला पाहिजे.
टीचर्सने वर्गामध्ये मुलींना नेतृत्वाची एक संधी त्यांना दिली पाहिजे. शाळांमध्ये मुलींना नेतृत्वाच्या भूमिका दिल्यास त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो, त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तसेच बऱ्याच ॲक्टिव्हिटी करता येईल. लिंग समानतेसाठी भिंत लेखन तुम्ही करू शकतात. मुलगा मुलगी समान यासारखी घोषवाक्यांची शाळेच्या भिंतींवर चित्र आपण काढून ठेवून जागरूकता निर्माण करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचे जे प्रत्येक शाळेमध्ये हे व्हायलाच पाहिजे ते म्हणजे गुड टच बॅड टचच्या कार्यशाळा घेतल्या पाहिजे. प्राथमिक शाळांमध्ये शरीर विषयक सुरक्षतेबद्दल मुलांना जागृत करणं अत्यंत आवश्यक आहे. संशोधनानुसार 70% मुलांना त्यांच्या शरीरावर होणाऱ्या गैरवर्तनाची जाणीवच नसते, त्यांना माहितीच नसते चुकीचं आहे. त्यामुळे गुड टच बॅड टचचे कार्यशाळा या शाळांमध्ये व्हायला पाहिजे. तसेच लिंग तटस्थ खेळ जे असतात किंवा स्पर्धा असतात याचं आयोजन शाळेमध्ये करता येऊ शकतं. मुलगे आणि मुली दोघांनी एकत्र खेळ, नाट्य असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील याच्यामध्ये समानतेने त्यांना सहभागी करून समानतेची भावना त्यांच्यात निर्माण करू शकतो. या सर्व प्रोसेसमध्ये टीचरची, शिक्षकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात. त्यांनी विद्यार्थ्यांना भावनिक, मानसिक, शारीरिक हिंसेबद्दल संवेदनशील बनवले पाहिजे. मुलगा आणि मुलगी समान आहे ही भावना रुजवण्यासाठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. बी द चेंज यू विश टू सी इन द वर्ल्ड गांधीजींचं प्रसिद्ध वाक्य आहे आणि तुम्ही सर्व शिक्षक, सर्वजण आपण बदल घडवणारे चेंज मेकर आहोत. म्हणून सर्वांनी नवी चेतना या प्रोजेक्टला सर्वांनी इफेक्टिव्ह पद्धतीने समाजासमोर आपण हे मांडली पाहिजे. मागील नवी चेतना 1 आणि नवी चेतना 2 या 2 प्रोजेक्टमधनं 9 लाखाहून अधिक जागरूकताचे उपक्रम प्रोजेक्ट राबवण्यात आले, ज्यामुळे अनेक ग्रामीण भागांपर्यंत सकारात्मक परिणाम पोहोचलेले आहेत. शाळांमधील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये या मोहिमेचा चांगला प्रभाव दिसून आलेला आहे. आता केंद्र सरकारची नवी चेतना 3.0 उपक्रम येत आहे, म्हणजे तिसरा प्रोजेक्ट पुन्हा येत आहे. त्यामुळे लिंगभेद ही समस्या केवळ मुलींच्या अधिकारांवर अन्याय करत नाही, तर आपल्या देशाच्या प्रोग्रेसलाही ती थांबवते. शाळा आणि शिक्षण हे या समस्येवरचा तोडगा आहे. चला आपण सर्वजण नवी चेतना या बदलासाठी पुढाकार घेऊया, या मोहिमेमध्ये भाग घेऊया आणि मुलगा मुलगी समानतेचे आदर्श समाजात आपण घडवूया. महिला व बाल विकास मंत्रालय आपल्या सोबत आहे. आपण लैंगिक हिंसाच्या बाबत आवाज उठवूया आणि समानतेची सुद्धा चिमुकल्यांना आपण धडे देऊया. श्रोते हो, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी या वचनावरून स्त्री शक्तीची प्रचिती येते. आज महिला अनेक अडचणींवर मात करत नोकरी, उद्योग, व्यवसाय आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतात. त्यांना समाजात सुरक्षित वातावरण मिळाल्यास त्या नक्कीच आपल्या कर्तृत्वानं कुटुंबासह देशाचाही उत्कर्ष साधतील, हे नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन अभय धुमाळ.